पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित आता माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत की आज उद्या जवळपास हा प्रचार संपणार आहे। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची या ठिकाणी सभा सुद्धा होणार आहे। अतिशय अटीतटी आहे, काय सांगणार एकंदरीत? पालघर विधानसभेची ही निवडणूक या पालघर जिल्ह्याचा एक चेहरामोहरा बदलण्यासाठी एक विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी ही निवडणूक लढवतो आहे। म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्री विश्वास व्यक्त केला आणि निश्चितच या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर या पालघर जिल्ह्याचा विकास आणि एकंदरीत गेल्या 22 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी काम करतो आहे। पालघर जिल्ह्यातील जनतेशी, सगळ्या धर्मीय लोकांशी असं माझं एक स्नेहाचा संबंध आहे। म्हणजे आणि गावीसाहेब हे आपले आहेत आणि या अशा दृष्टिकोनातून आणि मी 22 वर्षामध्ये या ठिकाणी पालघर जिल्ह्याची निर्मिती केली आणि त्यामुळे निर्मिती केल्यानंतर खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा विकास हळूहळू एक म्हणजे आपलं पालघर जिल्हा हा एक भारताच्या नकाशावर या ठिकाणी विकासाच्या नकाशावरती या ठिकाणी येतो आहे आणि वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी मी राबवण्याचा प्रयत्न केले। आरोग्याच्या संदर्भातले सिव्हिल हॉस्पिटल असेल, दोन सिव्हिल आपलं सिव्हिल 200 बेडचे हॉस्पिटल पालघर जव्हारला आपण काढतो आहे। मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपण काढलेले, वसईला आपण पासपोर्ट काढले, वसई विरार महानगरपालिकेला साधारण त्या ठिकाणी महानगरपालिकेचा हिस्सा 30%, राज्य सरकारचा हिस्सा 45% आणि केंद्राचा 25%, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी जवळजवळ 1001 कोटी रुपये सेवरेज, त्याचप्रमाणे आपलं ड्रेनेज सिस्टीम असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल आणि एकंदरीत या जिल्ह्याच्या पर्यटनाला या ठिकाणी पालघर जिल्ह्याला आपण या ठिकाणी बढावा देण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे। आणि अशा पद्धतीने हे सगळं बघून या ठिकाणी लोकांना म्हणजे वाटतं आहे की नाही, गावीसाहेबच या ठिकाणी आमदार झालं पाहिजे, काम करणारा आम्हाला आमदार हवा आहे। सर, लोकसभेमध्ये आपल्याला तिकीट नाकारलेलं होतं, विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी तिकीट दिलं। जेव्हा आपल्याला तिकीट मिळाल्याच्या नंतर या ठिकाणचे जे श्रीनिवास वनगा जे आहे तो विद्यमान आमदार, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे स्वतःचा आक्रोश व्यक्त करून सुद्धा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शिंदे साहेबांनी माझा विश्वासघात केला आणि उद्धव साहेब हे देव माणूस आहेत। आज उद्धव साहेब याच बोईसरच्या सभेमधून या सर्व मुद्द्यावरती सुद्धा आपली तोफ गाडणार आहेत। याकडे आपण तुम्ही कसं बघता? हे बघा, शेवटी राजकारणामध्ये बघा की शेवटी जो काही निर्णय घ्यायचा असतो तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय घ्यायचा असतो आणि वनगा साहेबांच्या बाबतीमध्ये मला काही फारसं काही भाष्य करायचं नाही, परंतु राजकारणामध्ये बघा कोणाला तरी 1-2 व्यक्ती असतात, कोणाला तरी एकालाच त्या ठिकाणी म्हणजे तिकीट दिलं जातं, म्हणजे जे अधिकृत पक्षाचं म्हणून। आणि त्या संदर्भामध्ये आता त्यांचे ते वैयक्तिक मत असू शकतं, त्यांनी कोणाविषयी काय बोलायचे, परंतु शिंदे साहेबांनी वनगा साहेबांना अत्यंत एक मुलासारखं त्यांनी जपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला जे शक्य आहे ते त्यांनी ते स्वतः सांगतात की पालघर मतदारसंघासाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये शिंदे साहेबांनी त्यांना निधी उपलब्ध करून दिला होता। आता असं असताना अशा पद्धतीने म्हणजे भाष्य आहे तो त्यांचा तो वैयक्तिक म्हणजे आपलं भाष्य आहे, त्याविषयी मी फारसं काही कमेंट मी करू इच्छितो। आजची जी उद्धव साहेबांची सभा होणार आहे या सभेमध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जाणार आहे, त्यामुळं याचा फटका आपल्याला कुठं बसू शकतो का? हे बघा, शेवटी तुम्ही माझा इतक्या वर्षापासून या मतदारसंघामध्ये मी काम करतो आहे आणि जरी या ठिकाणी थोडंसं एक इमोशनल म्हणून त्या ठिकाणी हा इश्यू त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो, परंतु लोकांना कल्पना आहे की काम करणारी व्यक्ती कोण आहे, या जिल्ह्याचा विकास कोणी केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी या भागातील आदिवासींचे प्रश्न असतील, मच्छीमारांचे असतील, आगरी कुणबी समाजाचे असतील, वाळवण समाजाचे असतील आणि या ठिकाणी भंडारी असेल, या ठिकाणी अल्पसंख्याक समाज आपला अल्पसंख्याक समाजाचा असेल आणि अन्य समाज म्हणजे कुठलाही समाज असेल, या समाजाच्या विकासासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक
या ठिकाणी महायुतीचं सरकार चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकेल आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि केंद्रातसुद्धा सत्ता आहे आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतं आणि निश्चितच त्यांनी साहेबांनी जरी समजा आवाहन केलं तरीसुद्धा मला वाटतं की मतदारांवरती फारसा असा काही परिणाम होणार नाही. तसं वाढवण बंदरी व पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा महत्त्वाचा विषय आहे. पश्चिम पट्टीमधला जोही मच्छीमार वर्ग आहे ह्या वाढवण बंदराच्या विरोध आहे आणि आपल्या बॅनरला सुद्धा काही ठिकाणी काळं फासल्याचा सुद्धा विषय समोर येत आहे. ते फोटो पण आलेले आहेत. म्हणजे हा एक कुठंतरी आपल्याला विरोध होतोय. शेवटचे आता एक दिवस राहिलेला आहे. याकडे आपण कसं बघा? हे बघा, माझ्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये मी म्हणजे आमदार होतो, मंत्री होतो, खासदार झालो, 2 वेळा खासदार झालो आणि या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त मच्छीमारांना जर मदत करणारा असेल तर तो राजेंद्र गावित असतो. आणि या ठिकाणी जेटी असेल, धूप प्रतिबंधक बंधारे असेल किंवा त्या ठिकाणी ओटा असेल, म्हणजे मच्छी सुकवण्यासाठी ओटा असेल आणि या मच्छीमार बांधवांसाठी एक मत्स्य व्यवसाय कल्याणकारी महामंडळ या ठिकाणी एक मुख्यमंत्र्यांना म्हणजे मी अनेक वेळा निवेदन दिली, त्याच्यातून त्या ठिकाणी आज ते महामंडळ झालेलं आहे आणि निश्चितच या महामंडळामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून या मच्छीमार बांधवांमधले जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे त्यांना त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे एक रोजगार मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी या ठिकाणी म्हणजे आपल्याला म्हणजे सांगू इच्छितो की मच्छीमार बांधवांची जे समुद्रकिनाऱ्याची जी घरं आहे, मी गेल्या 5 वर्षापासून मी दोघे महसूल मंत्र्यांशी मी भेटून आणि मुख्यमंत्र्यांशी भेटून या ठिकाणी त्यांच्या घराखालच्या त्यांच्याकडे टॅक्स पावती आहे, परंतु त्यांच्या घराखाली ज्या घराखाली ते राहत आहेत त्या घराखालची जमीन त्यांच्या नावाने नाही, म्हणून सरकारला मी त्या ठिकाणी एक म्हणजे आपलं त्यांच्या नावाने ती जमीन व्हावी म्हणून एक सीमांकन करायला सुरुवात केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारे शासनाने आदेश दिलेला आहे. आणि सगळ्यात मोठं काम की एखादा मोठा प्रकल्प जरी आला तरीसुद्धा त्यांची घरं त्या ठिकाणी त्यांचं विस्थापित होणार नाही आणि म्हणून मच्छीमार बांधव जे आहे ते माझ्याबरोबर आहे आणि त्यांना कल्पना आहे की कोणी समजा काय एकदा थोडंफार बोटावर मोजण्यासारखे लोक काही थोडंसं चुकीच्या पद्धतीने हे करतात, परंतु शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याच्या अधिकारावरती मी बिलकुल कुठल्याही प्रकारे मला भाष्य करायचे नाही. मी माझं काम करतो आणि मच्छीमार बांधव हा माझा एक म्हणजे या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते गावी साहेबांनी केलं आहे आणि भविष्यकाळातसुद्धा मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी माझ्याविषयी असलेले काही असंतोष वगैरे बिलकुल नाही. निश्चितच मला ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतील. आता शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामधला आपल्याला नेमकं काय सांगायचं की म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला आव्हान वाटतंय कोणाचं किंवा आपला विजयाचा दावा कसा आहे? बघा, शेवटी या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला वाटते की म्हणजे मीच निवडून येईल अशा प्रकारे प्रत्येक उमेदवाराला वाटतं, परंतु या ठिकाणी इथल्या पालघरवासियांना, कारण की मी कधीही या ठिकाणी मी कुठला म्हणजे जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी जातीच्या पलीकडे जाऊन काम करतो. मी समाजात कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माचा याचा विचार न करता त्या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि समाजाच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन मी काम करतो. विरोधी पक्षातला जर एखादा म्हणजे आपला जर एखादा कॅन्डिडेट माझ्याकडे आला किंवा एखादी आपलं मतदार माझ्याकडे आला आणि तो अडचणीत असेल तर मी त्याची अडचण बघून त्या ठिकाणी त्याला मी मदत करतो. त्याच्यामुळे माझी काम करायची जी शैली आहे, मी कधीही माझ्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये एकाही मतदाराला एकाही व्यक्तीला मी कधी याला जेलमध्ये टाका आणि त्याला सोडा आणि याला जेलमध्ये टाका अशा प्रकारचं मी कृत्य केलेले नाही. आणि समोरचा जो उमेदवार आहे त्याने जिल्हा परिषदचे सदस्य असताना त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना हॅरॅस केलेला आहे, अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल करणं, त्या ठिकाणी आदिवासीच बांधवांवरती त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकणं आणि अशा पद्धतीने एकूण टोटल जी वागण्याची जी पद्धत आहे, माझ्या वागण्यामध्ये मी नेहमी कितीही मोठा जरी झालो तरी त्या ठिकाणी मी डाऊन टू वर्थ बरं का, की या ठिकाणी अशा पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला आशा आहे की लोकांना वाटते की या ठिकाणी काम करणारा आम्हाला आमदार हवा आहे आणि गावित साहेब हा मैतापासून बारसापासून त्या ठिकाणी कोणी पहिला एखादा ॲक्सिडेंट झाला असेल
तर त्या ठिकाणी पहिला हजर राहणारा हा गावितसाहेब आहे आणि लोकांना गावितसाहेब हवेसे वाटतात आणि त्यामुळे हा माझा विजय निश्चित आहे असं मी समजतो. हे होते राजेंद्र गावित आणि हा विजय निश्चित आहे. या ठिकाणचा मच्छीमार माझ्यासोबत आहे. मी केलेल्या विकास कामावरती मला निश्चित विजय प्राप्त होईल असा विश्वाससुद्धा राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.